नमस्कार. दान हे सत्पात्री असलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे सहिष्णू वृत्ती सुद्धा योग्य माणसासाठीच असली पाहिजे. साप विंचू हे आपला डंख मारण्याचा स्वभाव कधीच सोडणार नाही आणि त्याचप्रमाणे मनुष्याने सुद्धा आपली सहिष्णू वृत्ती सोडता कामा नये, पण ती कुठे आणि कोणासाठी कितपत असावी ह्याचं भान मात्र ठेवायलाच हवं. मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेले होते. वक्ते एका आंतरराष्ट्रीय विषयावर बोलत होते आणि त्या विषयासंबंधित भारतातील काही मुद्दे सुद्धा त्यांनी सांगितले. घरी येताना मनामध्ये पुष्कळ प्रश्न होते. विचारांचा नुसता गोंधळ उडालेला होता. मुसलमानांनी फक्त देवळं पाडली आणि सोनं नाणं लुटलं नाही, त्यांनी अत्याचार तर केलेच, पण त्याहूनही भयंकर मोठी चूक केली. त्यांनी ब्रिटिशांना भारतात शिरकाव करण्याची संधी दिली. 1613 मध्ये जहांगीरांनी ब्रिटिशांना भारतात व्यापार करण्याचा परवाना दिला आणि एवढंच नाही तर सुरत इथे कारखाना उभारण्याची परवानगी दिली. 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमानांना वारंवार हरवून स्वराज्य निर्माण केलं. इंग्रज हे डोळ्यातलं काजळ सुद्धा पळवून नेतील इतके धूर्त आहेत, अशी महाराजांची भावना होती. त्यांची समुद्रावरली ताकद महाराज ओळखून होते आणि म्हणूनच त्यांनी आरमार उभारलं. त्यांना भारतीय आरमाराचा जनक असं म्हणतात आणि या आरमारामुळे डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज हे कोकणपट्टीच्या किनाऱ्यावर येऊ शकले नाही. महाराजांनी कोकणपट्टी सुरक्षित ठेवली. सिंधुदुर्ग, त्यानंतर खांदेरी हे किल्ले बांधले आणि काही किल्ल्यांची डागडूज केली, जिथून समुद्रावर निरीक्षण, आपण ज्याला निरीक्षण असं म्हणतो, ते होत असे. पण 17व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी व्यापाराबरोबरच राज्य बळकवायला सुरुवात केली आणि 1758 मध्ये ज्या मुसलमानांनी त्यांना भारतात आणलं त्यांची हकालपट्टी केली आणि भारतात ब्रिटिश राजवट आणली. पण हे सगळं का घडत गेलं? कारण हिंदुस्थानातली, भारतातली राज्य एकमेकांशी वैरभाव ठेवून होती आणि कायम एकमेकांबरोबर युद्ध करत होती. त्यामुळे झालं काय, त्यांची बुद्धी आणि क्षात्रतेज दिवसेंदिवस क्षीण होत गेलं आणि कमी होत गेलं. त्याचबरोबर त्यांची लाचखोर वृत्ती, फितुरीची वृत्ती वाढत गेली. सहिष्णुता आपण स्वधर्मीयांसाठी कमी आणि परकीयांसाठी, परधर्मीयांसाठी जास्तच ठेवली. अगदी आत्ताच उदाहरण घ्या ना, औरंगजेबाची कबर. तिचं उदात्तीकरण करणारे मुसलमान बांधव आहेत, पण त्याचबरोबरीला थोडेफार हिंदूही आहेत. यांनी नागपूरला दंगल घडवली आणि मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांवर प्राणघातक हल्ले केले. त्यांनी पोलिसांनाही गंभीररित्या जखमी केलं. हिंदू धर्मियांच्या मोटारींची तोडफोड केली. एवढंच नव्हे तर आता घरात घुसू अशा तऱ्हेचे व्हिडिओज किंवा पोस्ट व्हायरल झाले. एक मुसलमान आमदार, जी आपण जबाबदार व्यक्ती समजतो, ते तर उघडपणे म्हणाले की औरंगजेब वाईट नव्हता, तो उत्तम प्रशासक होता, त्यांनी देवळं पाडली नाही. ज्या औरंगजेबाने हिंदू धर्मियांवर जिजिया कर लावला,
तो औरंगजेब चांगला कसा? नागपूरच्या दंगलीत जे संशयित म्हणून पकडले गेले आहेत ते मुस्लिम बांधव आहेत आणि मग त्यांच्यावर खटला उभारून त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, नाही का? पण हे सगळं कुठवर सांगणार? उत्तराखंड हे भारतातलं पहिलं राज्य आहे जिथे समान नागरी कायदा पारित झाला. तो महाराष्ट्रात का होऊ नये? आपण जर धर्म हे समान आहेत, सर्व धर्म समभाव असं म्हणतो, तर मग लातूरचं वक्फ बोर्डाचं जमिनीचं प्रकरण काय आहे आणि त्याचं काय होणार? हे असे अनेक प्रश्न आहेत आणि ज्यांची उत्तरं येणारा काळ देईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू. नमस्कार.